पुण्यात 26 मेपासून मोर्चे सभांना बंदी, कारपुलिंग, वाहन वापरावर प्रशासनाचे निर्बंध. अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांच्याकडून महापालिका विभागांना इंधन बचतीचे निर्देश. पुण्यात उद्या रात्रीपासूनच जमावबंदीचे आदेश लागू करण्यात येणार आहेत. पुणे महानगरपालिकेने याबाबत परिपत्रक काढून 14 दिवस जमावबंदी लागू केलेली आहे. या जमावबंदीच्या काळात आंदोलन, मोर्चे, सभांना बंदी असणार आहे. पुणे महापालिका वाहनांसाठी होणारा वाढता इंधन खर्च आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या विविध विभागांकडून वाहनांचा होत असलेला अवाजवी वापर, अनावश्यक प्रवास वेळ आणि वाढता इंधन खर्च लक्षात घेता अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी सर्व विभाग प्रमुखांना इंधन व बचतीबाबत तातडीचे आदेश दिले आहेत. महापालिकेच्या वाहनांचा वापर अत्यावश्यक कामांसाठीच करावा, प्रवासाचे योग्य नियोजन करावे असे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर निर्देश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम आशियाई नागरिकांना आवाहन केलं आहे, ज्यामध्ये सद्यस्थितीत पेट्रोलियमचे प्रति बॅरल दर वाढवलेले असल्याने इंधन वापराबाबत काटकसर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर पुणे मनपा अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता खालीलप्रमाणे उपाययोजना प्रस्तावित करण्यात येत आहेत. कार्यालयीन कामानिमित्त नियोजित स्थळभेटी दरम्यान कमीत कमी वाहनांचा वापर करावा. पुणे मनपा आणि कर्मचारी यांनी कार्यालयीन कामानिमित्त मंत्रालय, उच्च न्यायालय आणि इतर ठिकाणी ये जा करण्याकरिता सार्वजनिक वाहतूक उपक्रम ST, बस, रेल्वे इत्यादीचा वापर करावा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.